गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलित दरवाजे आज पहाटे उघडले असून धरणातून तब्बल 11,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। वाढत्या पावसामुळे भोगावती नदीवरील पडळी आणि पिरळ पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले। त्याचा परिणाम धरण परिसरातही स्पष्ट दिसून येतोय। आज पहाटे राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून तब्बल 11,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रविवारी 4 दरवाजे उघडण्यात आले होते, तर आज पहाटे उर्वरित 3 दरवाजे आपोआप उघडलेत। यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे खुले झालेत। वाढत्या पावसामुळे भोगावती नदीवरील पडळी आणि पिरळ पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। दरम्यान शहर आणि जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। ग्रामीण भागात राधानगरी, कासारी, कडवी, पाडगाव, चिकोत्रा, घटप्रभा, जांभरे आणि कोदे या 8 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे। आज सकाळी संपलेल्या 24 तासात 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी आज सकाळी 11 वाजेपर्यंत 29 फूट 8 इंच इतकी झाली असून विसर्ग 29,647 क्युसेक्स इतका सुरू आहे। आतापर्यंत तब्बल 33 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीपात्रातील पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे।